नमस्कार मित्रांनो, आज आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यांचे समाजसुधारक याबरोबरच मराठी व्याकरणकार आणि लेखक अशी ओळख आहे। त्यांनी सुरत येथे 1844 साली मानव धर्म सभा आणि मुंबई येथे 1849 साली परमहंस सभेची स्थापना केली। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, तुम्हाला या परमहंस सभेचे पहिले अध्यक्ष हे रामचंद्र बाळकृष्ण जयकर होते। तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं की परमहंस सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर याचं उत्तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर असे लिहायचे आहे। यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्यही होते। अहमदनगरमध्ये त्यांनी भिल्लांचा बिमोड केला या कार्याची पोच म्हणून इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली। त्यांनी इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्मविवेचन, शिशुबोध अशी अनेक पुस्तके लिहिली। मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी त्यांनी हे धर्मविवेचन पुस्तक लिहिलेलं होतं। ही गोष्ट लक्षात ठेवायची महत्त्वाची आहे की मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी त्यांनी हे धर्मविवेचन पुस्तक लिहिलेलं होतं। आणि त्यांच्याबद्दलचे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यांना मराठी भाषेचे किंवा मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात। यानंतर प्रार्थना समाजाविषयीचा एक प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।